सियावर रामचंद्र की जय. दैत्यराज खर याचा पुत्र मकराक्ष रावणाने मोठ्या उमेदीने मोठ्या उत्साहाने पाठवला खरा, पण या मकराक्षाला अन्य कोणाशी लढण्याच्या ऐवजी थेट रामचंद्रांच्या सोबत लढण्याची इच्छा झाली आणि रामचंद्रांनी बघता बघता त्याला यमसदनी धाडलं. आता रावणाच्याकडं कोणता मार्गच उरला नव्हता. सगळेच्या सगळे राक्षस वीर एकदाच संपलेले होते. जेव्हा आपली सगळी मार्ग बंद पडतात आणि दोनच पर्याय शिल्लक राहतात, तेव्हा माणसं वाईट वागायला लागतात. तेव्हा अजून वाईट विचार करायला लागतात. आता रावणापुढे पर्याय काय होता? एक तर स्वतः युद्धभूमीवर जाणे. असं घडलं तेव्हा रावण युद्धभूमीवर जाऊन अपमानित झाला होता हे रावणाला ठाऊक आहे. तिसऱ्यांदा आपल्या पुत्राला म्हणजे इंद्रजिताला युद्धभूमीवर पाठवणे हा दुसरा पर्याय, आणि तेही तिसऱ्यांदा पाठवणे. एकदा इंद्रजित अवमानित होऊन परत आला होता, तर एकदा तो रामाला मारलाय अशा भ्रमात परत आला होता आणि इंद्रजित काहीही वाकडं करू शकलेला नव्हता. दोनच मार्ग रावणाच्या पुढे शिल्लक आहेत. इंद्रजिताला पाठवावं आणि काही आगळीक घडली तर? ज्या पुत्राच्या आधारावर हे राज्य उभं केलंय, काय असतं लक्षात ठेवा, हे राज्य संपत्ती ऐश्वर्य सगळंच उभं करायचं आहे, आणि ज्याच्यासाठी हे उभं करायचंय तो नसेल तर? आपल्याकडे ती पूत सपूत तो क्यों धनसंचय, पूत कपूत तो क्यों धनसंचय असं म्हटलं जातं. कशा करता करायचं ना? सपूत असेल तर आपल्या कर्तृत्वाने तो निर्माण करेल ना, आणि कुपुत्र असेल तर त्याला उधळपट्टी करण्यासाठी करून ठेवून काय उपयोग आहे? पण रावणाला हे सगळं साम्राज्य उभं करायचंय ते आपल्या इंद्रजितासाठी, त्याच्याकडे देण्यासाठी, आणि त्यालाच युद्धभूमीवर पाठवायचं. आणि काय वाईट घडलं तर मग काय करायचं? की जावं आपण. पर जावं आपण म्हणताना सुद्धा एक भय आहे. आता इथे अहंकारी रावण थोडासा डगमगतोय. म्हणजे मी करू शकतो, मी मारू शकतो, या भावनेलाच धक्का लागतोय, या अहंकारालाच धक्का लागतोय. आणि अहंकाराला धक्का लागलेला रावण आता युद्धभूमीवर जाण्याच्या ऐवजी काय करायचं याचा विचार करू लागतो. रावणानं असे विचार याआधी केलेले नाहीत असं अजिबात नाही. याआधी माता सीतेच्या समोर रामाचं मायावी मुंडकं नेऊन ठेवलं होतं आणि सांगितलं होतं की मी रामाला मारलेलं आहे. माता सीता क्षणभरासाठी विचलित झाल्या होत्या आणि त्यांना वाटलं की या अशा अघोरी राक्षसाकरवी माझ्या पतीचा मृत्यू झालाय ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे असं त्यांना वाटलं होतं. पण तिथे असलेल्या राक्षसींनी त्यांना सांगितलं की ही सगळी माया आहे, आणि रावण जसा निघून गेला तशी ही माया सुद्धा उघड झाली. रावणाने हाच विचार करायला सुरुवात केली आहे की आता आपण काही वेगळं केलं तर? म्हणजे बघा, राम मेला आहे असा आभास सीतेला करून देऊन सीतेला आपल्याला स्वीकारायला लावायचं, आणि एकदा का सीता आपली झाली की रामाचं लढाईचं कारणच संपून गेलं, तो परत जाईल, हा अघोरी विचार रावणाच्या मनामध्ये आला होता. आता रावणाने याचा उलटा विचार केलाय. वाईट माणसांना कधी चांगला विचारच करू शकत नाहीत. म्हणजे एकदा मनात दुष्कर्म, पाप किंवा वाईट विचार भरली की त्याच्या पलीकडचा विचार होत नाही. रावण आणि इंद्रजित मिळून विचार करतायत की या युद्धाला समाप्त करण्यासाठीचा एका विषयाचा विचार तर आपण केलाच नव्हता. कोणता असेल तो विचार? ते म्हणाले आपण राम मेल्याचं खोटं खोटं सीतेला सांगितलं, परिणाम झाला नाही, मग आपलंच आपल्यावर उलटलं. मग एक बदल केला तर? म्हणले काय? रामचंद्राला सीता गेली आहे असं भासवलं तर? मग काय होईल? मग काय सोपं आहे म्हणाले. सीता गेली आहे तर हे युद्ध करण्यात रामाचा काय इंटरेस्ट असणार आहे? बर, नुसता रामाचा रस संपेल असं नाही. राम दुःखाने व्याकुळ होईल, तो सगळं सोडून देईल. अरे आपल्या ज्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे
तिला सोडविण्यासाठी एवढं लांबलचक पंचवटी ते लंका प्रवास करून तो आलाय. त्या बायकोचा मृत्यू झालाय हे कळल्यावर लढण्याची इच्छाच संपून जाईल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सुग्रीव आणि रामाच्या मध्ये जो करार झालाय त्याचं काय? तो करार सीतेला सोडवून आणण्याचा आहे. मग सीता मृत्युमुखी पडली आहे तेव्हा तो करार पाळण्याची सुग्रीवाला गरज नाही. सुग्रीवही आपल्या वानरसेनेला परत घेऊन जायचा प्रयत्न करेल आणि अशा वेळी हे युद्ध संपून जाईल. म्हणजे या युद्धाचं जी काही धग बसणार आहे आपल्याला ती बसणार नाही. हे सगळ्यात सोपं काम आहे. इंद्रजित आणि रावणाच्या मध्ये हा विचार सुरू आहे. अर्थात रावणाच्या आजोबाचा माल्यवानाचा देखील याला थोडासा विरोध, पण आता करता काय? जेव्हा रावणानेच काही गोष्टी करायचं ठरवलंय तेव्हा त्याला विरोध तरी कसा करायचा? ते म्हणाले हे ठीक आहे, ही चांगली उत्तम कल्पना आहे की आपण सीता मेल्याचं दाखवू. ठीक, चला आता हे करायचं. आणि जेव्हा राम दुःखी कष्टी होऊन बसेल त्यावेळी आपण पुढचा डाव पण खेळायचा आहे. मानसिक दृष्ट्या खचलेल्या रामावरती इंद्रजित आक्रमण करेल आणि जेव्हा इंद्रजित आक्रमण करेल तेव्हा राम त्याला प्रत्युत्तर देणार नाही किंवा तो लढाईच्या मानसिकतेत नसेल. अशा वेळी आपण रामाला पराभूत करू शकू, मारूही शकू. बघा किती वाईट विचार असतो. म्हणजे हे होईल, ते होईल, ते होईल. मला कधी कधी या आपल्याकडं लोककथांच्या मध्ये ज्या कथा येतात ना त्या याच्यावर आधारित आहेत की काय असं वाटायला लागतं. एक ते भांड्याचा व्यापारी होता. तो काचेचे भांडे घेऊन निघाला आणि त्यांनी काचेचे भांडे घेऊन जात असताना त्याला रस्त्यामध्ये एक कोंबडीचं अंड सापडलं. त्यानं ते अंड घेतलं. त्याला कळलं की या अंड्यातून कोंबडी निघेल, मग त्या कोंबडीला परत अंडे होतील, मग अंड्यातून परत कोंबडी, परत कोंबड्यांचे अंडे, अंड्यातून कोंबडी, कोंबडीतून अंडे, प्रचंड मोठ्या कोंबड्या, प्रचंड मोठे अंडे होतील, मी खूप श्रीमंत होईल. आणि श्रीमंत झाल्यानंतर मला दास दासी नौकर माझ्या पाठीमागं असतील. मग एक नौकर माझे पाय दाबायला असेल, तो नीट दाबणार नाही आणि मग मी त्या नौकराला लाथ मारेल आणि सांगेल दूर हो तिकडे, आणि अडकन त्याचं भांड त्या भांड्याच्या टोपल्यावर त्याची लाथ बसते. भांडे चकनाचूर आणि स्वप्नही चकनाचूर. न अंडी, न भांडी, न पैसे, न काहीच नाही. अशा स्वप्नात जगणारी मूर्ख माणसं जशी निर्माण झाली आणि या कथा निर्माण झाल्या, याची कथाच रावणाच्यातून प्रेरित असावी. कारण रावण याच प्रकृतीचा माणूस आहे. म्हणजे आपण मायावी सीता करू, सीतेला मारू, त्या सीतेचं प्रेत रामाला दाखवू आणि मग आपण राम शांत बसेल, राम हरून जाईल, राम फार वाईट स्थितीमध्ये असेल आणि आपण मग ती लढाई जिंकून टाकू. या अशा अगाध अचाट कल्पनांच्यामुळं रामचंद्रांच्यावर विजय मिळवण्याची रावणाची स्वप्न अधिक होऊ लागली आहेत. आणि या मायावी खेळाची तयारी रावणानं सुरू केली आहे. सीतेला मायावी स्वरूपात मारल्यानंतर काय होत आहे आणि या युद्धात पुढे काय काय घडणार आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.